विद्यापीठात. तर मग तिथनं मग स्कॉलरशिप मिळाली आणि मग जपानला पहिल्यांदा मी 1997 साली माझ्या वयाच्या 19व्या वर्षी हो मी का? जपानला शिष्यवृत्ती मिळवून आलो. मग अच्छा. पुन्हा वयाच्या 21व्या वर्षी मला दुसरी शिष्यवृत्ती मिळाली हा. आणि मग वयाच्या साधारणपणे 23व्या वर्षापासून मी जपानमध्ये नोकरीला. मला ते शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर मग तो शिक्काच लागला असा हा. की हा जपानचा पोरगा, ह्याला जपानी येतं, मग ह्याला जपानला पाठवा. यशस्विता अलगद दे अपयशातूनही यश घडवी यशोशिखरी मन स्थिरवी हाती असू द्या यश मिळवण्या अशी यशाची गुरु किल्ली अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरु किल्लीमध्ये आज आपल्या बरोबर आहेत योगेंद्र पुराणिक. हे जपानमध्ये ना आपल्याशी संपर्क साधतोय आपण आणि ते जपानमधले माजी आमदार आहेत आणि आता जपानमध्ये शिक्षण क्षेत्रात सचिव या लेवलवरती काम करतायत. तर नमस्ते योगेंद्रजी. नमस्कार डॉक्टर रेखाताई काळे. मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि आज आपल्या ह्या कार्यक्रमामधनं आपल्या श्रोत्यांना काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं मिळेल याचा मी प्रयत्न करीन. नक्की. कारण एक सांगते की बरेच लोक आपल्याकडचे ना भारताच्या बाहेर जायचं एवढं त्यांचं धडपड असते, पण ते जनरली पाश्चिमात्य देशात जायचा प्रयत्न असतो त्यांचा, युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिका, फार फार तर ऑस्ट्रेलिया. जपान वगैरेचा विचार फारसे करत नाहीत जेव्हा की केला पाहिजे. आणि तुम्ही जपानचा विचार कसा केलात आणि भारतात आधी कुठे होतात आणि मग जपानमध्ये कसे सेटल झालात? बर, तर आपण तिथनं सुरुवात करूयात. तर माझा जन्म हा मुंबईच्या जवळ ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ म्हणून एक गाव आहे. तर तिथे 1977 साली जून मध्ये झाला. आणि एकदम छोटंसं टुमदार गाव होतं. आमचे बाबा तिथे आयुध निर्माणी कंपनीमध्ये नोकरी करायचे आणि आमची आई शाळा सोडलेल्या मुली वगैरे अशा मुलींकरता आपले शिवणाचे क्लासेस घ्यायची. तर आणि आमचे बाबा लेबर युनियन मध्ये खूप काम करायचे. तर मला एक मोठी बहीण आहे, एक धाकटा भाऊ आहे. तसं 5 लोकांच्या परिवारामध्ये, पण आई आणि बाबांचं काम पाहता पाहताच मी मोठा झालो. आणि त्यामुळे आईचं शिवणकाम करणं आणि दुसरं म्हणजे की आमची आई अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिवणाचे क्लास घ्यायची, वेगवेगळ्या परिसरात जाऊन. तर त्यामुळे घरी कसं असायचं की एक थोडंसं आमचं वय झालं की आई म्हणायची, आज तू स्वयंपाक कर, आज तू भांडी घासायची, आज तू फरशी पुसायची. तर असं, किंवा आज तुझं हे शिवणाचं हे काम आहे, एवढ्या ह्याला ते हातशिलाई करून ठेवायची, ते साडीला फॉल लावायचा. तर अशा सगळ्या गोष्टी करत करत आणि मी केंद्रीय विद्यालय म्हणून शाळेत होतो अंबरनाथमध्ये. तर तिथे हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेंमध्ये चांगलं शिक्षण मिळालं. खेळ वगैरे, स्पर्धा वगैरे अशा गोष्टीतही सहभाग घेता आला. त्यानंतर 11वी 12वी पासून आम्ही पुण्याला, आमच्या बाबांची बदली झाली तर आम्ही पुण्याला गेलो. आणि मग तिथे मी पहिले जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली, मग जपानी भाषा शिकायला सुरुवात केली. तर पुणे विद्यापीठात परकीय भाषा विभाग म्हणून आहे, रानडे इन्स्टिट्यूट म्हणतात त्याला. तर तिथे जपानी आणि जर्मन आणि रशियन अशा भाषा तिथे शिकायला मिळतात. तर त्याच्यात पण गंमत अशी झाली की मी 11वीला आम्ही पुण्याला आलो आणि 12वीच्या मध्ये पुन्हा आमच्या बाबांची पुण्यातच वेगळ्या ठिकाणी बदली झाली, तर माझी शाळा बदलली. आणि तर मी फॉर्म भरला होता आधीच्या शाळेतनं, परीक्षेचा 12वीचा, आणि मी परीक्षा दिली पुढच्या शाळेतनं.
तर काय झालं की जेव्हा माझा रिझल्ट आला तेव्हा तो ऍबसेंट फेल म्हणून आला. अरे तर बापरे. त्यांना ते माझे पेपर कुठेतरी गहाळ झाले. आणि त्यामुळे माझ्याकडे 12वीच्या 2 मार्कशीट आहेत. पहिली शीट आहे ती मी ऍबसेंट फेल म्हणून आहे. मग 1 महिन्यानंतर लगेच माझी परत वेगळी परीक्षा एकट्याचीच घेण्यात आली. आणि अरे मग बापरे. जोपर्यंत पास वगैरे होऊ तोपर्यंत मग सगळ्या सीट फुल झाल्या होत्या. मग मलाही जरा भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये खूप आवड होती म्हणून मग मी पण BSc ला भौतिकशास्त्रामध्ये ऍडमिशन घेतली. हा मग हा. आमचे बाबा म्हणले, अरे तू आहे ना, तुला एवढाच अभ्यास पुरणार नाहीये, तू अजूनही गोष्टी कर. मग त्या हा. अजूनही गोष्टी कर मध्ये एक तर आयटीचा डिप्लोमा सुरू केला ओके. आणि दुसरं म्हणजे की जपानी शिकायला सुरू केलं. जर्मनीही कंटिन्यू केलं. ओके. आणि त्याचबरोबर मग मी एनसीसी वगैरेही करायचो. मग त्या कॉलेजचे जे काही 3-4 वर्ष होती ती खूपच चांगली म्हणजे मेहनतीची गेली. आणि माझं जपानी उत्तम झालं. तर जपानीमध्ये मी नेहमी अव्वल नंबर यायचे माझे विद्यापीठात. तर मग तिथनं मग स्कॉलरशिप मिळाली आणि मग जपानला पहिल्यांदा मी 1997 साली माझ्या वयाच्या 19व्या वर्षी ओ मी वा. जपानला शिष्यवृत्ती मिळवून आलो. मग अच्छा. पुन्हा वयाच्या 21व्या वर्षी मला दुसरी शिष्यवृत्ती मिळाली. हा. आणि मग वयाच्या साधारणपणे 23व्या वर्षापासून मी जपानमध्ये नोकरीला. मला ते शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर मग तो शिक्काच लागला असा हा. की हा जपानचा पोरगा, ह्याला जपानी येतं, मग ह्याला जपानला पाठवा. तर ते असं असं ती गंमत झाली सगळी. आणि त्या काळी अस्खलित चांगलं जपानी बोलणारे तसे कमी असायचे. जपानी भरपूर शिकायचे त्यावेळेलाही. पण पुण्यामध्ये कसं आहे की हौशीने शिकणारी लोक खूप आहेत. ती पुण्याची गंमत आहे परत. हा. त्यामुळे त्याच्यामध्ये अस्खलित वेळ देऊन करणारी लोक जेमतेमच, अजूनही तशीच परिस्थिती आहे म्हणजे. तर त्याच्यामध्ये तो नंबर लागला. तर मुख्य म्हणजे जे आपले ऐकणारी मुलं असतील किंवा पालक असतील, मी पहिलेच त्यांना हा मेसेज देतो की आयुष्यामध्ये ना कधीतरी जास्त मार्क पडले किंवा कधीतरी कमी मार्क पडले, त्यातनं आयुष्य काही ठरत नाही. आणि ते ठरवूही नये. कारण की आपलं कुठे काय क्लिक होईल आणि कुठे संधी होईल, तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघायच्या. जे काही आपल्याला शिकायला मिळेल, जे काही करायला मिळेल ते सगळं करायचं. त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. म्हणजे मी जेव्हा असं माझ्या पूर्वीचे दिवस आठवतो तेव्हा बाबा किंवा आई म्हणले की शिवणकाम कर, तो साडीला फॉल लाव, तर मी कधी हुकचू नाही केलं, मी लावलं. हा. मग स्वतःचे शर्ट शिव, स्वतःची पॅन्ट शिव, ते केलं. किंवा बाबा म्हणले जपानी शिकलो, बाबा म्हणले म्हणून शिकलो खरं म्हणजे तर. अच्छा. किंवा ते एनसीसी चालू ठेव, तर ते केलं. मग अजून काहीतरी शिक, आयटीचा डिप्लोमा करायचा का, मग ते केलं. तर जितक्या संधी मिळतील ना त्याला नाही न म्हणता आपण शिकून घेतलं पाहिजे. आणि पर्टिक्युलरली हायस्कूलची 2-3 वर्ष आणि कॉलेजची 3-4 वर्ष ही फार महत्वाची आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलांनी एकदम 100% इन्व्हेस्टमेंट करावी आपल्या वेळेची. तिथे जे वेळाचे टाइमपास करतात ना त्यांना फार लॉस होतो असं मला वाटतं. तर एवढं बोलून मी इथं थांबतो. हा. म्हणजे मुळामध्ये शिकणं ही वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे. एकदम त्याच्यामधून आपल्याला नॉलेज हा प्रॉफिट मिळत असतो. बरोबर. आणि ही attitude असणं गरजेचं. बरोबर. आणि त्या वेळेच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सवयी, इंग्रजीमध्ये हॅबिट्स, ह्या फार महत्वाच्या आहेत. तर त्या दृष्टीने 2 पुस्तकं आहेत, हॅबिट्स आणि ॲटॉमिक हॅबिट्स. तर त्या सेम लेखकांनीच लिहिलेल्या आहेत. खरं म्हणजे आपल्याकडे ना आपल्या वैदिक शास्त्रामध्ये भरपूर आहेत या गोष्टी. पण आजकाल कसं आहे की ते आपण त्याला संस्कार, बरोबर, संस्कार. पण मी संस्कार कसे की संस्काराचा अर्थ मग खूप मोठा होईल मुलांकरता. म्हणून मी म्हणतो की सवयीचा भाग, की मी हा वेळ मी अभ्यासच करणार आहे. रोज मी प्रत्येक विषयाचा 15 मिनिट अभ्यास करणार आहे. तर ही जी सवय लावली, म्हणजे रोज आपण उठून जसं दात घासतो तसंच वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे, रोज अभ्यास करणे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मला बरीच लोक विचारतात, अरे की तू जपानी इतका अस्खलित का बोलतो? तर त्याचं कारण असं आहे ना की मी जेव्हा जपानी शिकलो ना, किंवा मी जेव्हा जर्मनही शिकलो, तर मी ना घरी रोज आरशासमोर उभं राहायचो आणि मी रोज 10 मिनिटं एक आरशासमोर मोठमोठ्या आवाजात वाचन करायचो. त्यामुळे किंवा आता मराठी पण आहे ना, मी मोठ्या आवाजात मी वाचन करतो मी.
त्यामुळे आता 25 वर्ष मी जपानमध्ये राहतोय. पण तरी मराठी तुमची माझ्या नॉर्मल आहे. माझ्या भाषेचा किंवा शब्दप्रयोगांचा किंवा उच्चारांचा तसा अजून ऱ्हास नाही झाला. कधी कधी मला जाणवतं की आपला जो ळ आहे किंवा कधी कधी काही जोडाक्षरांमध्ये माझ्या जिभेचा मला प्रॉब्लेम होतो. पण मी ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून मी ते कमी करायचा प्रयत्न करतो. दॅट्स वंडरफुल. पण म्हणजे मला एक गोष्ट सांगा की तुमचं स्पेशलायझेशन जे तुम्ही जपानमध्ये जेव्हा शिफ्ट झाला तेव्हा हा जपानी भाषा येते हा एक विषय झाला. पण हो, हो. स्पेशलायझेशन म्हणजे आयटीच्या स्पेशलायझेशन करता आलात का भाषाशास्त्रा करताच आलात का तुमच्या हा फिजिक्स मॅथ्स वगैरे ह्यातल्या इंटरेस्टमुळे आलात? त्यांचं बरोबर. करिअर म्हणून याच्या- काय हा- तुम्ही निवडलं तेव्हा? हा मस्त प्रश्न आहे एकदम. कारण की मी नेहमी मी बऱ्याच वेळ ठिकाणी लेक्चर्स देतो शिक्षणाबद्दल हा, की तुम्ही एका गोष्टीमध्ये कशात तरी ना तुम्ही किंग असलं पाहिजे, राजा. आणि मग त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला तुम्हाला 2-3 अजून स्किल्स लागतील. हो, तर त्या स्किल्समध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर विषयाच्या स्किल्स हा. आणि दुसऱ्या मग जनरल स्किल्स. म्हणजे आता की कम्युनिकेशन स्किल ही जनरल स्किल आहे. आयटीची स्किल ही विषयाची स्किल आहे. किंवा तुम्हाला भौतिकशास्त्रात तुम्हाला जर का रिसर्च करायचं असेल तर ती तुमची विषयातली स्किल आहे. तर तसं जेव्हा मी जपानमध्ये मला जेव्हा 2001 साली पहिल्यांदा पाठवण्यात आलं तर 2 गोष्टी माझ्यामध्ये बघण्यात आल्या. एक म्हणजे की मला जपानी चांगलं येतंय हा. आणि दुसरं म्हणजे की मला आयटी येतंय. तर सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा त्यांनी मला नोकरी दिली. तर ती सर्वप्रथम माझं जे जपानीवरची माझी जी पकड आहे हा, त्याच्याकरता आणि मग त्याच्यानंतर मला आयटी येते म्हणून. मला जर का नुसतं आयटी आलं असतं तर मला नसत्या मिळाल्या नोकऱ्या. आणि हेही मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की आयटी येतं आणि जपानी येतं याच्यामुळे काय होतं असं एक वेगळं समीकरण तयार होतं की हा. ज्याच्यामुळे कंपन्यांना असं वाटतं की ह्या मुलाला आपण नोकरी देऊयात. आणि प्लस त्याच्यामुळे काय होतं की पगारही चांगला मिळतो. हा. आयटीचा एखादा डिप्लोमा किंवा डिग्री आहे तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं व्हॅल्यू प्रपोजिशनचा जॉब मिळेल. बरोबर. तुमच्याकडे आयटीचा डिप्लोमा आणि तुमच्याकडे एक प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं काहीतरी सर्टिफिकेशन आहे पीएमपी वगैरे हा, तर तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्यात येईल. आणि तुमच्याकडे आयटीचा डिप्लोमा डिग्री आहे, पीएमपीचे सर्टिफिकेशन आहे किंवा एखादा एमबीए आहे आणि मग तुम्हाला जपानी पण येतंय किंवा तुम्हाला जर्मन पण येतंय किंवा तुम्हाला फ्रेंच पण येतंय, तुमची इंग्रजी भाषा पण चांगली आहे की ते तुम्हाला मग तुमचं प्रपोजिशन चांगलं होतं. आणि अगदी म्हणजे मी काय असं ठरवून माझं करिअर बनवलं नाही. ते पण मी एक म्हणतो की माझ्या बाबतीत जे काही मिळालं ते मी घेतलं आणि त्यातनं घडलं. पण आता मुलांना खूप माहिती मिळू शकते. खूप चांगल्या प्रकारे ते सुरुवातीपासूनच कॉम्बिनेशन्स करू शकतात. खूप गोष्टी अभ्यास करायला आता फील्ड नवीन नवीन आलेल्या आहेत. तर त्याच्यावर मुलांनी खूप व्यवस्थित विचार करून आपली एक अगदी उत्तम जमेची बाजू आणि त्याला 2-3 गोष्टी जोडीला जोपर्यंत तुम्ही लावणार नाहीत तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये आपला शब्द तुम्हाला ठेवता येणार नाही. तुम्हाला कंपनीच्या नियमांवर तुम्हाला काम करावं लागेल. तर तुम्हाला जर का दादा बनायचं असेल तर तुम्ही दादा बना. ते करेक्ट. तुमच्या हातात आहे. हा. म्हणजे तुम्ही इन शॉर्ट की तुम्ही हा. कायम यू हॅव बीन ओपन टू दी ऑपॉर्च्युनिटी एक्झॅक्टली घेत गेलेत आणि त्याप्रमाणे ग्रो करत गेला. बरोबर. मी अजून एक मुद्दा याच्यात ऍड करू का हा, प्लीज. की मी आहे ना मी कॉन्शियस हा शब्द आहे सजग. मी बऱ्यापैकी सजग असतो. आणि मी बघा आता मी जपानला आलो तर मी बघितलं की जपानी कसे कपडे घालतायत किंवा जपानी कसे बोलतायत, ते कसे वागतायत. तर ही जी एक सॉफ्ट स्किल आहे ती खूप गरजेची आहे. आणि त्यातल्या त्यात मला सर्वात महत्वाचं जपान्यांबद्दल हे आवडलं किंवा त्यांच्याबद्दल हे जाणवलं की ही लोक खूप प्रोसेस ओरिएंटेड आहेत. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोसेस आहे. ते काही गोष्ट जुगाडू करत नाहीत किंवा वेळ मारूप्रमाणे की आत्ता ही सिच्युएशन आली मी आता हे असं करून टाकतो असं होत नाही. तर ते काय त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये डॉक्युमेंटेशन आहे. जे काही करतायत ते प्रॉपर कागदांमध्ये लिहून एकमेकांशी बोलून प्लॅन करून करतात, वेळेवर करतात. तर ह्या सगळ्या प्रोसेस
जी आहेत त्याच्यावर मलाही खूप प्रेम व्हायला लागलं आणि ते मी मॅनेज करायला लागलो. तर त्याच्यामुळे जपानी लोकांनी मला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. तर म्हणजे तो एक फार मोठा भाग आहे. म्हणतो की शिस्त म्हणजे ऍक्च्युली प्रोसेस असं म्हणू हो, शकतो आपण. बरोबर. एकदम एकदम शिस्त, सवयी ह्या सगळ्या प्रोसेसचाच भाग आहे. बरोबर एकदम. आणि मग ती प्रोसेस ज्या वेळेला आपण मास्टर करतो, म्हणजे हा, बऱ्याच वेळेला आपण आपल्या न कळत ती प्रोसेस करत असतो, पण आपल्याला त्याचा अवेअरनेस नसतो, जाणीव नसते. बरोबर. आणि त्याच गोष्टीला आपण योगामध्ये कर्मयोग म्हणतो, की कर्मयोग म्हणजेच प्रोसेसच आहे शेवटी, की तुम्हाला ती कर्माची प्रोसेस सेट करायची आहे. तर ते फार जपान आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये त्याला खूप महत्व आहे. म्हणजे कर्मयोगामध्ये आपण ती प्रोसेस सेट करतो आणि ज्ञानयोगामध्ये ती प्रोसेस आपल्या ब्रेनच्या सेल्समध्ये सेट होते बाय डिफॉल्ट, बरोबर बरोबर असं आपण म्हणतो. बरोबर तर हे दोन्ही बरोबर, होत एकदम. असताना मुळात त्या प्रोसेसचा अवेअरनेस होणं हो हे हो हो, आवश्यक आहे. आणि मला एकदम. वाटतं की हा अवेअरनेस असल्यामुळे आजच्या तारखेला टेक्नॉलॉजीमध्ये एवढूसा देश असला तरी जपान टॉपवर आहे. त्याचं कदाचित हेच कारण आहे असं म्हणू शकतो आपण. हेच कारण आहे. अगदी सिंगल मोस्ट कारण म्हणजे की ते कर्मयोग आहे त्यांचं. जपानी सगळ्याच गोष्टी त्यांच्या कर्माच्या थ्रू दाखवतात. करेक्ट हो हो हो. करेक्ट. सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. आणि आता मला ह्याच्यातून एक सांगा की तुम्ही हे सगळं करताना राजकारणामध्ये शिरावं, हा, आमदार वगैरे व्हावं, हे कसं काय झालं बाबा? तर तो सुद्धा जे मी तुम्हाला म्हणलं की कॉन्शियसने आहे, सजगपणा. तेच म्हणलं, म्हणजे तर कसं जपानमध्ये मी मराठी माणूस हा ऑल द हा वे जपानमध्ये जातो, तिकडे सेट होतो, तिकडे कामं करतो आणि नंतर मग राजकारणात वगैरे बरोबर. तर समथिंग डिफरंट अँड समथिंग रिअली कमेंडेबल. राईट. आणि नॉर्मली काय होतं की खरं म्हणजे कसं आहे की मी तर स्वतःहूनच निर्णय घेतला की राजकारणात जाऊयात आणि काहीतरी वेगळं करूयात, काहीतरी मोठं करूयात. खरं तर मी आता बऱ्याच लोकांना सांगतो किंवा यंग मुलांनाही सांगतो की या राजकारणात, तुम्ही संधी आहे आणि मी सगळं शिकवतो, मी सपोर्ट करतो, पण नाही होत लोक तयार. ते अजूनही लोक तेवढ्या मोठ्या फ्रेममध्ये घुसायचा प्रयत्न करत नाहीत. तर माझं असं झालं की मी जेव्हा जपानला आलो तेव्हा मला जपानी खूप चांगलं यायचं. आणि त्या काळी कसं व्हायचं की जपानमध्ये सगळ्याच गोष्टी पूर्णपणे जपानी भाषेतच व्हायच्या. सरकारी वेबसाईट म्हणा किंवा सरकारी कार्यालयात तुम्ही गेलात म्हणा किंवा तुम्ही कुठे तोशिबा होंडा सारख्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असलात, हॉस्पिटलमध्ये गेलात, तर सगळ्या ठिकाणी फक्त जपानी. इंग्रजीमध्ये कुठेच काहीच व्हायचं नाही. जेव्हा मी 2001 साली पहिल्यांदा जपानला आलो ना, त्यावेळेला म्हणजे रेल्वे स्टेशनची नावं टोकियो स्टेशन पासून सगळी फक्त जपानीमध्ये होती. जेव्हा 2002 साली पहिल्यांदा जपानमध्ये आणि कोरियामध्ये फुटबॉलचा वर्ल्ड कप झाला, त्यावेळेला त्यांनी स्टेशनवर इंग्लिश आणि चायनीज वगैरे मध्ये नावं लिहिली. तर जपान हा आत्ता इतक्यात मल्टीलिंग्वल व्हायला लागलाय. तर एक जाणीव झाली की इथं जी लोक जपानी न शिकता येत आहेत किंवा जपानी फार थोडं थोडकच शिकून येत आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम यायचे, म्हणजे संकट यायची. तर मग त्यांना मदत करायला सुरुवात केली. जपानी आणि भारतीय लोक जेव्हा आम्ही एका सोसायटीमध्ये राहायचो, तो सोसायटीमध्ये भांडण व्हायचे. आपल्याकडे भारतीयांमध्येच होतात, तर इथं भारतीय जपानींमध्ये न होण्यासारखं काहीच नाहीये, ते होतातच. कारण की आपली लोक इथल्या जीवनशैलीबद्दल त्यांना माहिती नाहीये की बाबा एकदम जपानी लोक खूप शांतपणे जगतात. कुठे असं आवाज नाही, काही नाही, मोठा टीव्ही नाही, मोठी गाणी नाहीत. घरात चालताना सुद्धा एकदम अशा हलक्या पावलांनी चालतात की खालच्या घरामध्ये आवाज जाऊ नये. तर 9 नंतर तर फुल गुडूप. 9 नंतर तर अजिबात जपानी घरांमधनं कुठंच आवाज येत नाही. आजी आजोबा लहान मुलं सगळे 9-9:30ला झोपलेले असतात. लवकर बापरे. झोपा, लवकर उठा. हा मग जपान्यांच्या तेव्हा आयुष्यामधला खूप महत्वाचा नियम. हा,
सकाळी उठतात केव्हा? सकाळी लवकर उठतात सगळे 5ला वगैरे सगळे उठतात बऱ्यापैकी. शाळेत जाणारी मुलं सुद्धा लवकर उठतात. तर तर कसं आहे की ते नियम, ती जीवनशैली आपल्या लोकांना माहिती नसते, कारण माहिती कुठेच मिळत नाही आणि कोणी शिकवतही नाही. मग त्यातनं चुका होतात, मग लोकांची भांडणं होत होती. मग ते सगळं सॉल्व्ह करणे, मग मी हळूहळू मग कम्युनिटी करता जपानीचे वर्ग सुरू केले, स्वस्त पैशात, कमी पैशात असं. मग त्याच्यानंतर मग एटिकेट्सचे वगैरे वर्ग सुरू केले. तर असं करता करता ते एक 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 पाऊल पुढे जात होतं. पण शेवटी मग अशी जाणीव झाली की आपल्या कम्युनिटीमध्ये हे छोटं छोटं काम करत राहिलो आपण तरी लोकांपर्यंत काहीच पोहोचत नाहीये. आणि खरं तर जे काम इथल्या सरकारने केलं पाहिजे ते करत नाहीयेत. की जेव्हा फॉरेनर येत आहेत तर तुम्ही त्या फॉरेनरला एक बेसिक ट्रेनिंग द्या. म्हणजे कसं आहे की एखाद्या जपानी माणसाला ड्रायव्हिंगचं लायसन्स घ्यायचं आहे किंवा एखादा जपानमध्ये आलेला फॉरेनर आहे त्याला ड्रायव्हिंगचं लायसन्स घ्यायचं आहे, तर तुम्ही त्याला म्हणताय की तू महिन्याभराचं ट्रेनिंग दे, रिटर्न परीक्षा दे आणि मग ड्रायव्हिंग टेस्ट दे, मग मी तुला ड्रायव्हिंगचं लायसन्स देतो. तर का? तर तुम्ही कार कोणाला तरी धडकली तर तुम्ही जीव घ्याल. पण जेव्हा फॉरेनर आणि जपानी भांडतात ना तर ते एकमेकांचा जीव घेण्यासारखंच भांडतात. तर मग सोसायटीमध्ये शांती ठेवण्याकरता तुम्हाला एक बेअर मिनिमम ट्रेनिंग तुम्हाला ह्या लोकांना द्यायला पाहिजे, असं माझं पूर्वीपासूनच मत राहिलंय. की जी लोक जपानी शिकून न येत आहेत त्यांना तुम्ही जपानीचे क्लासेस इथे तुम्ही प्रोव्हाइड करा किंवा त्यांना एटिकेट मॅनर शिकवायचे, तुम्ही व्हिडिओ बनवा, त्यांना म्हणा की हे व्हिडिओ बघा म्हणून. तर पण ह्या गोष्टी सरकार नाही करत आहे, कारण की तिथे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणारं कोणीच नाही. त्यांच्याकरता फॉरेनर कम्युनिटी ही नेग्लिजिबल आहे आणि फक्त काहीतरी प्रॉब्लेम झाला की मग त्याच्यावर मग ते टीव्ही आणि मीडिया मग ते ह्या फॉरेनरनी ते असं केलं आणि मग त्या फॉरेनरनी तसं केलं, ते निगेटिव्ह न्यूज जास्त असतात. मग त्यातनं मला जाणवलं की आपण यांना काहीतरी एक मोठं सिम्बॉलिक केलं पाहिजे की जेणेकरून या लोकांना एक जाणीव झाली पाहिजे. बरं, मग तसं करता करता एकदा काय झालं की आमच्याकडे एक जपानी MLA आहेत, ते म्हणले की आपण इथे लिटिल इंडिया बनवूयात. तर मी त्यांचा प्लॅन ऐकला आणि मी त्यांना म्हटलं की सर, हे लिटिल इंडिया नाही सिंगापूर आणि UK सारख्या ठिकाणी चालेल, कारण की त्यांच्या सोसायटीज ह्या जरा जास्त इन्क्लुझिव्ह आहेत. ते जास्त फॉरेनर्सला सामावून घेतात, पण जपान हे फॉरेनर्सला सामावून घेत नाही. त्यामुळे तुम्ही लिटिल इंडिया बनवलं तर जपान्यांना ते आवडणार नाही. त्यापेक्षा आहे ना, तुम्ही आम्हाला अजून काही ह्या दुसऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही करा. म्हणजे की ज्या घरी बसलेल्या बायका आहेत किंवा पुरुष आहेत त्यांना तुम्ही जपानी शिकवा, त्यांना नोकरीच्या संधी द्या, इथल्या मुलांच्या शिक्षणाला करता काहीतरी मदत करा. त्यांना प्रॉपर शिक्षण नाही मिळत आहे तर त्यांना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हतं. मी म्हटलं अरे तुम्ही तुमचं हे MLA-पणाचा फायदा नाही ना काही, कारण तुम्ही या सगळ्या गोष्टी समजूनच घ्यायचा प्रयत्न करत नाहीये. तर मग त्याच्यावरनं आमची जरा बाचाबाची झाली. मग मी त्याला म्हणलं की मीच MLA बनतो आणि मग त्या संवादामधनं मग मी असा निर्णय घेतला की आपण आता इलेक्शनमध्ये उतरूयात. तर ते जरा असं ते कनेक्ट झालं. पण माझ्या अगोदर जपानमध्ये फक्त 4च. मला एक गोष्ट सांगा. तर माझ्या अगोदर जपानमध्ये फक्त 4च बिगर जपानी MLA होते. तर त्यातला एक कॅनेडियन होता, एक अमेरिकन आहे, एक स्वीडिश जे आहे ते MP पर्यंत झाले, ते वारले पण आता, आणि एक बोलिव्हियन मॅडम होत्या. तर हे 4घच माझ्या अगोदर जपानमध्ये बिगर जपानी जे इथं आमदार झाले. तर त्यांच्यानंतर मी फक्त 5वाच आणि ह्या 5 लोकांमध्येच मीच पहिला गहूवर्णीय. त्यामुळे जपानमध्ये एखादा गहूवर्णीय किंवा एखादा ब्लॅक स्किन पैकी असं जिंकून येणाऱ्यापैकी मी पहिला. आणि त्याच्यामुळे मीडियानी फार खरं म्हणजे मला डोक्यावर घेतलं आणि त्यामुळे मला मीडियाचा खूप स्कोप मिळाला. माझी मतं मला खूप मांडता आली. एक आणखीन मला विचारायला आवडेल की तिथे तुम्ही, मला वाटतं टोकियो मध्येच का टोकियोच्या जवळ, शिवाजी महाराजांचं स्मारक आणि त्यांचा पुतळा पण उभा केलाय. हो. आणि शिवजयंती पण तुम्ही मस्त सेलिब्रेट करता जपानमध्ये. एकदम जोरदार. हे एकदम कसं काय? जोरदार. तर कसं झालं की हळूहळू त्याचे पण असे टप्पे घडत गेले, जसं जसं वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव झाली. तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे सुरुवातीला असं झालं की एकदा आमची आई आली होती 2012 साली.
तर आई आणि मी ना आम्ही इन्फ्लुएन्झाने आजारी पडलो. खूप जोरदार फ्लू झाला. तर 10 दिवस आम्ही झोपून होतो. माझा मुलगा होता त्यावेळेला 10 वर्षाचा. आम्ही त्याला रोज 500 येन द्यायचो त्याच्या हातात आणि त्याला म्हणायचं की तू तुझं जेवण घेऊन ये. तर तो भारतीय दुकानात जायचा आणि नान आणि बटर चिकनच घेऊन यायचा. तर आई म्हणली, अरे हे इथे असं नान आणि बटर चिकन पेक्षा काही वेगळं काही मिळत नाही का? तर म्हटलं नाही मिळत, असेच रेस्टॉरंट आहेत सगळे. तर आई म्हणली, अरे पण मग ज्यांना घरगुती खायचं असतं त्यांचं काय? किंवा जे आजारी पडल्यावर ज्यांना एक साधं असं चांगलं जेवण मिळालं पाहिजे ते काय करतात? म्हणलं मला माहिती नाही ते काय करतात, पण आपण विचारून बघूयात. आणि मग तो विचार केल्यानंतर मग आम्ही लोकांना काही विचारपूस केली, चौकशी केली, त्यांना विचारलं की घरगुती रेस्टॉरंट तुम्हाला हवंय का? आणि मग त्या कल्पनेतनं आम्ही जेमतेम 6 महिन्यात, म्हणजे ऑगस्टमध्ये आम्ही आजारी पडलो होतो. मग ऑक्टोबरमध्ये आम्ही कंपनी सेटअप केली आणि 26 जानेवारी 2013ला आम्ही आमचं रेस्टॉरंट सुरू केलं. तर वाव. असा हा एकदम स्पीडअप प्लॅन. तर पहिलं रेस्टॉरंट आमचं 2013ला सुरू झालं. मग ते वाव. रेस्टॉरंट सुरू झालं तर तिथे जे ग्राहक यायला लागले जपानी लोक, त्यांच्यामध्ये मला एक असं जाणून आलं की त्यांना भारताबद्दल त्यांना माहिती हवी. त्यांना भारताबद्दल इंटरेस्ट आहे, पण जपानमध्ये भारताबद्दल जपानीमध्ये लिहिणारे आणि जपानीमध्ये सांगणारी लोक फारच कमी आहेत. तर मग मी थोडंसं त्यांना मग कल्चरल इंट्रोडक्शन दे, काहीतरी त्यांना भारताबद्दल माहिती दे, असं मी हळूहळू करायला लागलो. आणि मग त्यातनं मग आमचं पुढची स्टेज आमची तयार झाली की आम्ही एक भारतीय कला केंद्र, ज्याचं नाव एदोगावा इंडिया कल्चर सेंटर आहे. साधारण 1000 स्क्वेअर फूटची जागा आहे, जिथे 50 लोक बसू शकतात खुर्च्या टाकून. आणि आम्ही मग आता ते आम्ही 2016 साली डिसेंबरमध्ये आम्ही सेट केलं. तर तिथे आजपर्यंत गेल्या 8-9 वर्षात आम्ही 200 कार्यक्रम केले आहेत. भारतातनं वाद्य वाजवणारी लोक येतात, गायन करणारी लोक येतात. मग ते असं 50 एक लोक बसतात, कधी कधी 70-75 होऊन जातात फेमस कोणीतरी आलं की. तर त्याच्या छोट्याशा सेटअपमध्ये मस्त आम्ही सगळी सराउंड सिस्टीम वगैरे लावली आहे. तर त्याच्यामध्ये बसून कार्यक्रम करतो. आणि ते करता करता मग पुन्हा एक पुढची स्टेज अशी आली की आपल्या पुढच्या पिढी करता किंवा आत्ताच्या पिढीला अजून जरा एकत्र आणण्याकरता किंवा पुढच्या पिढीला अजून संस्कृतीचा एक ठेवा पुढच्या पिढी करता तयार करण्याकरता आपण काहीतरी अजून एक मोठं भारताचं सिम्बॉलिक असं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यातनं हळूहळू शिवाजी महाराजांकडे जरा माझी वाटचाल सुरू झाली. आणि म्हणजे एक 5-6 वर्षांपूर्वीपासनं महाराजांबद्दल माझ्या डोक्यामध्ये एक जरा जास्त चक्र फिरायला लागलं. आणि त्यातल्या त्यात मी 2022 साली मला वाटतं मी मॉरिशसला गेलो होतो. तर तिथल्या मराठी मंडळाने अशी शिवाजी महाराजांची मोठी अश्वारूढ मूर्ती तिथे लावली होती. तर ते म्हणले की आमचं पहिलं मंडळ आहे भारताच्या बाहेर ज्यांनी महाराजांची मूर्ती अशी लावली आहे, महाराष्ट्र सरकारने मदत केली म्हणे. मग माझ्या डोक्यामध्ये ती अशी एकदम अशी वीज चमकली की अरे आपणही टोक्योमध्ये महाराजांची मूर्ती लावूयात. बरं, त्याच्यामध्ये ना प्रॉब्लेम एक असा होता की तुम्ही जपानला आलात तर तुम्हाला लक्षात येईल की जपानमध्ये ना असं कुठल्या तरी म्हणजे एखाद्या पॉलिटिशियनचं काहीतरी वावटळ करा किंवा जुने राजा महाराजांच्या नावाने काहीतरी खूप असं वावटळ उठवा, असं काही नाहीये. ते ना व्यक्तीला देव बनवत नाहीत जसं आपल्याकडे करतात. व्यक्तिपूजा करत नाहीत, ते प्रोसेस पूजाच करतात जपानी लोक. तर जपानमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला दिसेल की कुठेच कोणाचे असे काही पुतळे लावलेले नाहीयेत. अगदी फार कुठेतरी तुरळक ठिकाणी अख्ख्या टोक्योमध्ये तुम्हाला 2-4 दिसतील. किंवा कुठल्या रस्त्याला कोणाचं नाव दिलेलं नाहीये, कुठल्या बिल्डिंगला कोणाचं नाव दिलेलं नाहीये. हे सगळ्या वादांमधनं जपान स्वतःला बाहेरच ठेवतं. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपलं बुद्धी जी आहे ना ती वापरायचीच नाही. आपल्याकडे कसं आहे की ते मग ह्याचंच का नाव ठेवलं आणि मग त्याचंच का नाव ठेवलं आणि मग ते 5 वर्षांनी सरकार बदलली की मग त्याचंच नाव बदलायचं, मग तो पुतळाच बदलायचा. ह्या सगळ्यांमध्ये ना आपण आपलं इतकी एनर्जी वाया घालवतो आणि बुद्धी वाया घालवतो. तर त्या सगळ्यांमधनं जपाननी स्वतःला बाहेर ठेवलंय. त्यामुळे जेव्हा मग शिवाजी महाराजांचा पुतळा आपण लावूयात असं माझ्या मनात आलं, तर मग मला पुन्हा असं वाटलं की अरे पण हा जो देश आहे इथे खरं हे पुतळेबाजी करत नाहीत, मग काय करावं. तर मग बरंच माझ्या मनामध्ये असं एक जरासं पुन्हा वावटं उठलं की ते करावं की नाही करावं, करावं की नाही करावं. पण समहाऊ मग पुण्यामध्ये माझे काही लोकांशी संबंध झाले. मग ते म्हणले की नाही नाही योगीजी आपण मस्तच लावूयात. पण मग आम्ही विचार केला की आपण जपानमध्ये एक मोठं टोक्योमध्ये भारतीय कला केंद्र उभं करूयात.
हा हा 500 सीटरचं, की जिथे मग भारतीय कार्यक्रम सगळे असे वर्षभराचे कॅलेंडर लावून प्रत्येक कम्युनिटीला तिथे करता येतील. मग ते राईट फक्त मराठीच नाही तर मग त्याच्यामध्ये मग ते तमिळ लोकांना त्यांचा पोंगळ करू द्या किंवा केरळी लोकांना त्यांचा ओणम करू द्या, सगळंच आपण एका ठिकाणी करूयात. आणि तिथे त्या कल्चर सेंटरच्या समोर मोठं 500 सीटरचं सेंटर करून त्याच्या समोर आपण शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती आपण लावूयात असा आम्ही प्लॅन केला. ते सगळं आम्ही डिझाईन केलं. बिल्डिंगचं डिझाईन वगैरे सगळं रेडी आहे. आता फक्त पैशांची गरज आहे ती उभं करण्याकरता. तर ती बिल्डिंग व्हायच्या अगोदर महाराज आधी आले. व्हेरी तर गुड. त्यामुळे बिल्डिंग आता ते होती अजून. महाराज, हो, तर नाही बिल्डिंग अजून म्हणजे त्याचे पैसे गोळा करायचे आता याच्या पुढे होईल होईल. एक साधारण साधारण 70-80 कोटी रुपये लागतील टोकियोमध्ये. अच्छा. आणि ओके. मला वाटतं भारतापेक्षा तर आम्ही कमीच प्राइस म्हणतो, तर ते पैसे कसे गोळा करायचे असं वेगवेगळे विचार क्लुप्त्या चालू आहेत. मदत हवी आहे आम्हाला लोकांची. तर पण मिळेल. पण तर महाराज लवकर आले. मग आम्ही आता माझ्या घराच्या शेजारीच एक असा एक चौकासारखी जागा आहे, तर म्हणजे माझ्या स्वतःच्याच जमिनीवर आम्ही आता महाराजांची ती मूर्ती आम्ही तिथे बसवलेली आहे. आणि ओके. खूप लोक बघायला येतात, भारतीय पण येतात, जपानी पण येतात. Wonderful. वर्तमानपत्रामध्ये पण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह लिहिलं जातं. अजून तरी त्याच्यावर असं निगेटिव्ह काही असं येणार अजून काही घडलं नाहीये. हा, दॅट्स वंडरफुल. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण एक छोटूसा ब्रेक घेऊ आणि पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चालेल. यशस्विता अलगद देई अपयशातूनही यश घडवी यशोशिखरी जी मन स्थिरवी हाती असू द्या यश मिळवण्या अशी ही यशाची गुरु किल्ली. येस. आता मला पुढचा प्रश्न तुमच्याकरता, की शिवाजीचा पुतळा आला आणि आता इंडियन कल्चर सेंटर जे तुम्ही उभं करताय, हा. मला वाटतं जपानमध्ये हे पहिलं फर्स्ट ऑफ इट्स काइंड असं काहीतरी होत आहे भारतीय, हो, आणि ते करण्याकरता तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय. हो, हो, हो. दॅट इज समथिंग रिअली अमेझिंग. आणि हे करण्यामध्ये तुम्ही जेव्हा हे करायचा विचार केला त्यावेळेला त्याचा भारतीयांना काय फायदा होऊ शकतो, त्याचा जपानला काय फायदा होऊ शकतो, या दोन्हीबद्दल तुम्ही काय विचार केला? बरोबर. त्याच्यामध्ये खरं म्हणजे ही कल्पना कुठून आली, तर त्याच्यामध्ये काही पुढच्या गोष्टींचा विचार आहे आणि काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा विचार आहे. तर आपण पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा विचार बघूया, की कसं होतं की आपले भारतीय जे सण असतात ते आपण जेव्हा इथे पब्लिक हॉल घेतो तर ते म्हणतात की तुम्ही अरे तिथे तुम्ही ते जोरजोरात तिथल्या स्टेजवर नाचू नका, किंवा ते म्हणतात की तुम्ही हॉलमध्ये तुमचे ढोल वाजवू नका किंवा संगीत मोठ्या मोठ्यात वाजवू नका. किंवा आता आपले आपले कार्यक्रम कसे असतात की आपण कार्यक्रम करतो आणि मग त्याच्यामध्ये आपण पंगत लावून जेवतो वगैरे. तर काय होतं की आपली भारतीय लोकही जरा गडबड करतात, ते साफ स्वच्छता ठेवत नाहीत, म्हणून ते बऱ्याच ठिकाणी स्वयंपाक देणे किंवा एक जेवणे ह्या गोष्टींवरनं बंदी आलेली आहे. तर त्यामुळे काय होतं की आपली आता आमची पुढची मुलं ते बघतायत की कार्यक्रम कसे होतात, आणि आमची अशी इच्छा आहे की असं परिवारांनी एकत्र यावं, त्यांनी गप्पा माराव्यात, एकमेकांशी संवाद साधावा. तर त्या गोष्टीनं आम्हाला करता येत नाही. तर हा प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करायचा आहे. दुसरं म्हणजे की कसं होतंय की बऱ्याचशा पर्टिक्युलरली मुस्लिम कंट्रीज ज्या आहेत त्यांनी इथं त्यांचे मोठे मोठे असे मॉस्क वगैरे बनवलेले आहेत, तर मशिदी बनवलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने आपलं भारताचं सिम्बॉलिक असं काहीच नाहीये की जे आपल्या भारतीयांकरता एकत्र येण्याची जागा वगैरे असं.
तर त्या दृष्टीने एक जागा अशी असावी आणि प्लस ती जागा अशी असावी की तिथं आपल्या मुलांकरता जागा असेल, तिथं त्यांना खेळण्याकरता जागा असेल, तिथं त्यांना काही वेगवेगळे वर्ग घेण्याकरता जागा असेल. आता माझं जे भारतीय कला केंद्र आहे तिथं मी हिंदी आणि संस्कृतचे वर्ग घेतो, तबल्याचे वर्ग घेतो, आम्ही अधनमधनं हार्मोनियम किंवा कथ्थकचे वर्ग घेतो. तर ते कसं आहे की ते एका न्यूट्रल अशा कला केंद्रात गेले, तर मीच पुढाकार घेऊन केरळी समाजाला सांगितलं की तुम्ही केरळी भाषेचे वर्ग सुरू करा, तुम्ही तमिळ भाषेचे वर्ग सुरू करा, तमिळी आणि त्यांनी केलेच सुरू. तर हे जर का एका सेंटरमध्ये आलं असं की तिथनं जो एक मेसेज जाईल जपानमध्ये असणाऱ्या भारतीयांकरता आणि जपानमधल्या जपान्यांकरता, तो एक मोठा मेसेज जाईल. आणि तर माझी अशी इच्छा आहे की त्या सेंटरमध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजेत, दोन नाही, मल्टीपर्पज सेंटर असेल तो. त्याच्यामध्ये एक मोठा हॉल असेल आणि मग प्रत्येक धर्माची पूजा करण्याकरता रूम्स असतील, त्याच्यामध्ये आपण शांतीने एकमेकांची पूजा करता येईल. तिथे प्रत्येक धर्माबद्दल, प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक राज्याबद्दल तिथे लोकांना माहिती मिळेल. प्लस दुसऱ्या मजल्यावर थोडासा एक डॉर्मिटरी सारखं बनवून भारतातनं जी लोक येतात, किंवा आता सपोज की खरं मी इन्फोसिस वगैरे कंपन्यांच्या काही लोकांशी पण बोललो की त्यांच्या कॉन्फरन्सेस असतात, मग तुम्ही तुमचे गेस्ट आले तर तुम्ही तिथेच राहा, तिथेच कॉन्फरन्स घ्या, अशा गोष्टी सुद्धा करता येतील. आणि मुलांकरता आफ्टर स्कूल काही ट्रेनिंग प्रोग्राम्स, एज्युकेशनल प्रोग्राम्स, अशा गोष्टी करता येतील. तर ह्या दृष्टीने मला त्या कल्चर सेंटरचं खरं जे फंक्शनिंग, त्याचं जे आउटपुट असेल ते फारच मोठं असेल असं मला वाटतंय. आणि कसं आहे की आता आमची मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली. आमची पहिलीच पिढी, जपानमध्ये आता पहिली पिढी खूप जास्त आहे, हळूहळू आता ती दुसरी पिढीकडे आम्ही वाटचाल करू. तर आमची मुलं आता लग्नाळू व्हायला लागली आहेत किंवा त्यांची मुंजी करायच्या असतात, तर त्या आम्हाला इथे लोकली एकाच ठिकाणी सिंगल वातावरणात करता येतील. तिथे मग स्वयंपाक करण्याकरता आम्ही किचन बनवू. अशा सगळ्या गोष्टींना एक सुंदर आम्ही एक त्याचा लेआउट आम्ही बनवलेला आहे. आता त्याच्याकरता आम्ही फंडिंग गोळा करायची आहे. हो, प्लॅन तयार आहे, बिल्डिंगचा एक्सटर्नल लेआउट वगैरे सगळा तयार आहे. तर महाराजांची मूर्ती ऑलरेडी आलेली आहे, आता फक्त पैसे गोळा करणे, जमीन विकत घेणे आणि काम सुरू करणे. ओके, जमीन तुम्ही स्पॉट करून ठेवली आहेत का, कुठे करायची आहे ती? आम्ही काही काही ठिकाणी बघितल्यात, पण ते कसं प्रॉपर्टी मुव्हिंग असते, त्यामुळे आम्हाला जे साईजची जमीन हवी आहे त्याच्याकरता जसंच फंडिंग गोळा होईल तसं आपल्याला ते करता येईल. आणि पॉलिटिकल सर्कलमध्ये असल्यामुळे तेवढ्या ओळखी आहेत, कुठनं तरी आपल्याला जमीन काढता येईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. दॅट इज वंडरफुल. आणि याच्यामध्ये आणखीन एक माझा प्रश्न की हे कल्चरल सेंटर होताना दोन गोष्टी, की हे भारतीय सेंटर असणार आहे. हो हो, महाराष्ट्राचं नाही, भारतीय नाही, म्हणजे अख्ख्या भारताचा, अखंड भारत. तर भारत सरकारकडून ह्याच्याकरता काहीतरी अनुदान यावं असा काही प्रयत्न होऊ शकतो आहे का? खरं म्हणजे नाही केलं असं नाहीये, पण काय होतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक तर ना कोणालाच पैसे सोडायचे नसतात, आणि दुसरं म्हणजे ना त्याचे चकाटे खूप आणि त्याच्यानंतरचे त्यांचे नियम फार खूप असतात. मग ते टोटल ओव्हरऑल फंक्शनिंग मध्ये आणि मग त्यांची मग हांजी नांजी करायची, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ऍक्च्युली खूपच सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून मग मी विचार केला की म्हणजे काहीतरी जपानमध्ये जरी पॉलिटिक्स मध्ये गेलाय तरी भारतामधल्या ब्युरोक्रेसी पासून दूरच राहायचा प्रयत्न करताय, असं आहे इनडायरेक्ट? तसं नाही, शेवटी ना पॉलिटिक्स आणि ब्युरोक्रेसी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर बरोबर बरोबर. नाही, ते कसं आहे की त्या दृष्टीने प्रोसेस फार अवघड आहे भारतामध्ये, ती तेवढी सरळ आणि ट्रान्सपरंट नाही आहे. सो ते सगळं ऍक्च्युली किचकट आहे असं मला वाटतं. आणि आजकाल ना भारत एक अशा मोडमध्ये आहे की आपल्याला बाहेरनं काय मिळतंय ओव्हरऑलच, आपण काहीतरी बाहेर क्रिएट करूयात हे होत नाहीये. म्हणजे आता सपोज की महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता लंडनमध्ये ते एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं त्यांनी केलंय, पण ती अमाऊंट जेमतेम 5 कोटी रुपयाची आहे. सो म्हणजे जेमतेम म्हणावी की आता त्यांनी त्यांचा पूर्ण प्रयत्न करून तेवढी अमाऊंट काढली आहे असं म्हणावं. म्हणजे असं कोणाच्या कामाला छोटं नाही लेखायचं आहे. प्रत्येक जण आपापल्याच परीने पूर्ण प्रयत्न करत असतात, पण मग त्याच्यात नाही जमणार ते.
सो मग पण तुम्हाला आपल्याला आता इथे तुमचं बजेट आय थिंक एक 70-80 कोट आम्ही विचार करतोय. मला नाही वाटत अशी काही खूप अव्वाच्या सव्वा किंमत आहे. 70-80 त्यामुळे कोटी काही ह्यूज रक्कम नाहीये. बरोबर 10 जर का 7-8 कंपन्यांनी 8-10 10 मोठ्या कोटी मोठ्या रुपये दिले कंपन्यांनी सीएसआर 10-10 मधनं, कोटी. हा. हो, तर टोकियो सारख्या ठिकाणी त्यांच्या योगदानाने भारतीय कला केंद्र सुरू झालंय. आणि आपण काय करू शकतो, त्यांच्या त्यातलं प्रत्येक जी फाउंडर्सचे काहीतरी मेन तिथे मॉन्युमेंट्स राहतील, म्हणजे बरोबर. त्या कंपन्यांचं अस्तित्व राहील तिथे. बरोबर. आणि आपण कसं की प्रत्येक हॉलला प्रत्येक ह्यांचं नाव देऊयात, की बाबा हा ह्यांच्या नावाचा स्मृती हॉल, हा ह्यांच्या नावाचा स्मृती हॉल. तर हा. जे जसं जसं योगदान देतील तसं तसं त्याप्रमाणे त्यांचं तिथे नाव राहील अजरामर. ते आपण नक्कीच आपण त्याच्याकडे म्हणजे आपण लक्ष मला देऊ. वाटतं ही एक फार मोठी संधी आहे आणि आपण हो, आता हो. याच मीटिंगच्या द्वारे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जे मंडळी पाहत असतील आणि जे कुठल्याही मोठ्या कंपन्यांशी कनेक्टेड आहेत त्यांना आपण अपील करूया की जर तुमच्या कंपनीला जपानमध्ये हो. असं काहीतरी मानाचं स्थान हवं असेल तर या संधीचा नक्की विचार करा. काय ही वाटतं? एकदाच येणारी संधी. ते हॉल 2 असून सुद्धा उपयोग नाहीये. नाही म्हणजे एकदाच एकच आपलं एक सांकेतिक स्थळ असलं पाहिजे की हा हॉल आहे, हे हो. सेंटर आहे, हे भारताला रिप्रेझेंट करतं. तुम्ही हा. इथे बिंदास्त या आणि तुम्हाला इथे संपूर्ण भारत मिळेल. करेक्ट, हा, एक्झॅक्टली. त्याच्यामुळे दॅट इज गोइंग टू बी समथिंग रिअली अमेझिंग. एक्झॅक्टली. तर सुंदर नक्कीच प्रकार मला लोकांचे आशीर्वाद हवे आहेत, त्यांचं मिळणार. पाठिंबा हवा आहे. हे माझं ना खूप मोठं स्वप्न आहे. आणि इतका खरं म्हणजे ना की असं नाहीये की इथल्या भारतीयांकडे पैसा नाहीये, पण ना अजूनपर्यंत ते जे डोनेटिंग स्पिरिट आहे या लेवलचं ते अजूनपर्यंत येत नाहीये. एकदा सेंटर उभं राहिलं की त्याच्या पुढे आपण करू शकतो की जे कोणी भेटायला येत आहेत त्याच्यामध्ये काही डोनेशन्स वगैरे घेणे वगैरे हे आपण करू शकतो. माहितीये का, तुम्ही निर्माण हा. करा मग आम्ही देऊ. बरोबर. लोक असतात की बरोबर. ते बरोबर. आणि बरोबर. अशीच बरोबर. माणसं तुम्हाला भेटत आलेली आहे. दुर्दैवाने. त्यामुळे कधी कधी ते असं मनामध्ये थोडासा तो क्लेश That's असतो, okay. ते दुःख असतं. पण हो. एक गोष्ट सांगू, चांगलं काम करणाऱ्या मंडळींना हा. युनिव्हर्स नेहमी सपोर्ट करत असतो. बरोबर. असं पण होणार आहे. बरोबर. त्यामुळे आपण सद्भावनेने प्रयत्न करत राहूयात. Exactly. येस. तर हे तुम्ही एक नक्कीच त्याच्यामध्ये सपोर्ट करा. आणि नक्की होणार, नक्की माझा सपोर्ट फुल असणार आहे. तर ही खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे. आणि दुसरी बरोबर. गोष्ट तुम्हाला सांगू, जपान म्हणजे जेव्हा आम्ही रेकी शिकलो त्या याच्यामध्ये मी हा. असं ऐकलं हा. की त्या काळामध्ये हा. एस्पेशली वॉरच्या वगैरे पिरियड मध्ये, हा. ओके, सेकंड वर्ल्ड वॉर वगैरे तो जो सगळा पिरियड होता, म्हणजे जपानमध्ये जेव्हा ते मेल्जी किंग वगैरे होते बरोबर. त्या पिरियड मध्ये जपान वॉज 100% अँटी ख्रिश्चन. फिंगर्स क्रॉस. बरोबर. आणि जपानने त्याचं बुद्धिझम हा अतिशय पवित्रपणाने जपलेला आहे. एकदम आजही एकदम. बौद्ध धर्म जो भारतात उगवला त्याची भारताने माती केली, बरोबर. पण जपानने आणि चीनने बौद्ध धर्माचं पावित्र्य राखलेलं आहे. एकदम. इथे म्हणजे जपानचं हरिद्वार म्हणतात असं एक ठिकाण आहे. हा. म्हणजे हरिद्वार नाही, खरं तर त्याला आपण गया म्हणलं पाहिजे, हा. कारण की तिथं बुद्धिस्ट देवळं आहेत. तर मी तिथे जाऊन आलो आणि अरे बापरे बाप, म्हणजे ते भारतीयांच्या डेस्टिनेशन मध्ये नाहीच आहे. तर मी आता खूप लोकांना म्हणतो की तुम्ही तिथे गेलंच पाहिजे आणि त्या जागेचा अनुभव घेतला पाहिजे की त्यांनी काय तो एक्सपिरियन्स क्रिएट केलाय. म्हणजे ते आपल्या गयासारखं नाहीये की लोक तिथे लोळतायत आणि घाण आणि कचरा, असं नाहीये तिथे. म्हणजे ते बुद्धाला जगतात ते. आणि मी तुम्हाला सांगतो की आपला जो हॅबिटचा विषय आपण जो सुरू केला होता ना, मी बुद्धाला जितकं काय वाचलंय, मला बुद्धाच्या शिकवणीतनं एवढं मात्र कळलं की
ही वॉज टोटली हॅबिट ओरिएंटेड. येस. ते म्हणायचे की सवय, त्यांनी त्यांनी टोटल कर्मयोगावर त्यांनी हे केलं की सवय तुमचं कॅरेक्टर, तुमचं विचार बनवते, तुमचा विचार तुमचे ऍक्शन्स बनवतो, तुमचे ऍक्शन्स तुम्हाला घडवतात. म्हणजे हे आपल्याकडे वैदिक शास्त्रामध्ये पूर्वी पण बऱ्याच लोकांनी, ते कृष्णाने पण तेच म्हणलंय, बुद्धांनी म्हणलं तेच आहे. वेदांमधल्याच गोष्टी सांगितल्यात, पण त्या सांगण्याची पद्धत त्याची अत्यंत रॅडिकल आहे आणि एकदम लोक एकदम खूप सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत गोष्टी. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे म्हणजे मला ना ती सगळी ती गंमत वाटते की रामानी फिलॉसॉफी कशी मांडली, कृष्णानी कशी मांडली, पुढे बुद्धानी कशी मांडली, तर ती सगळ्या स्टेजेस आहेत मला वाटतं, त्या सगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत. हो हो हो, फारच सुंदर आहे. त्याच्यामध्ये ना कोण कुणाचा ह्याचा वाद घालायची गरज नाहीये, कोण काय देते ते बघा तुम्ही. 100%. पण त्याच्याबरोबर तुम्हाला इथे सांगते की इकडचे भारतातले नवबौद्ध म्हणून म्हणवणारे लोक, हो त्यांना बुद्धाचा, मी तर म्हणेन की बुद्धाचा अपमान करतात ते लोक स्वतःला बौद्ध म्हणून. असं मला कधी कधी म्हणावंसं वाटतं. कोणाच्या भावनांचा अपमान करू नये माणसाने, पण हा, आपण या विषयावर एकच आहे की लोकांनी खरंच जपानमध्ये येऊन पाहावं. जपानमध्ये मला वाटतं की लोक, तुम्ही म्हणता तसं, बुद्धाची पूजा नाही करत, लोक बुद्धाला जगतात. येस, बरोबर, एकदम बरोबर, आणि एकदम हे बरोबर. महत्वाचं आहे. हो हो आणि हो. त्याच्याचमुळे आज जपान्यांमध्ये ना, की जपान्यांमध्ये जे काही त्यांच्या हातनं चुका घडल्या असतील ऐतिहासिक, किंवा त्यांच्यामध्ये जे काही त्यांच्यामध्ये चुकीचे गुण आहेत, दे आर द बाय प्रोडक्ट ऑफ आत्ताची जी ऍडव्हान्स सोसायटी आहे ना, त्याचे बाय प्रोडक्ट आहेत ते, किंवा मेजी नंतरची जी ऍडव्हान्स जी सोसायटीमध्ये फरक झाला त्याचं ते बाय प्रोडक्ट आहे. पण सपोज की एक सांघिक भावना म्हणा, जपान्यांमध्ये सांघिक भावना म्हणजे संघम गच्छामी जे आहे ना, ते जपान्यान एवढं तर मी कुठेच बघत नाही की जपानी कधीच एकमेकांना काठ दे किंवा मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, अशा गोष्टी ना जपान्यांमध्ये मला दिसतच नाहीत. म्हणजे आता सपोज की तुम्ही बघा की भारतामध्ये होंडा कंपनी आहे, टोयोटा कंपनी आहे, निसान कंपनी आहे, तर सुझुकी आहे. सुझुकी काय म्हणतं की मी छोट्या गाड्या बनवत राहीन. होंडा काय म्हणतं की मग मी मध्यम साईजच्या गाड्या बनवीन. टोयोटा म्हणतं मी फक्त मोठ्या साईजच्या गाड्या बनवीन, 7 आणि 8 लोकांच्या, किंवा जास्त पॉवरच्या गाड्या बनवीन. तर त्या तिन्ही कंपन्या एवढ्या मोठ्या आहेत की त्या कोणत्याही गाड्या बनवू शकतात. पण जेव्हा ते परदेशात जातात तेव्हा ते कधीच एका सेगमेंटमध्ये फायटिंग करत नाहीत. ते प्रत्येक जण आपापलं सेगमेंट निवडतात आणि त्या सेगमेंटमध्येच काम करतात. त्यांची भारताबाहेर जी जपानी लोक आहेत त्यांची एकच कम्युनिटी असते, द जॅपनीज असोसिएशन. त्यांच्यामध्ये ते दोन होत नाहीत, त्यांच्यामध्ये तू का प्रेसिडेंट आणि मी का नाही हे वाद होत नाहीत. सगळं कॉन्सेन्ससनी चालतं आणि एकदा जे निर्णय झाला त्याला लोक जगतात. त्याला नंतर मग मागणं धोका दे किंवा काहीतरी कर, ह्या गोष्टी घडत नाहीत. ह्या गोष्टींना आपण त्यांच्याकडनं शिकणं फार गरजेचं आहे, म्हणजे फार गरजेचं आहे. 5 तारखेला त्याच्याचमुळे मी म्हणेन की छोटं राष्ट्र असलं तरीही धंद्याच्या सबळ राष्ट्र आहे, सुपर पॉवर आहे, सबळ राष्ट्र, सबळ एकदम. आणि हे होण्याचं कारण ही त्यांची वृत्ती असू शकते. भारत आज एवढं राष्ट्र आहे, भारताकडे एवढी काय म्हणू ह्युमन रिसोर्सेस आहेत आणि पैसा आहे. हो, पैसा कुठे नाही आपल्या भारताकडे, भयंकर पैसा आहे, भरपूर आहे. फक्त तरीही भारत अजून विकसनशील आहे, वेळेस जपान विकसित झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण. एकदम. याच्यामध्ये नक्की याच्यातलं जपान्यांचं सिक्रेट काय जाणवलं तुम्हाला? त्याच्यामध्ये ते 2 गोष्टी आहेत. एक, खरं परवा ना माझा जायकामध्ये इंटरव्ह्यू झाला आणि त्यांनी पण मला हेच प्रश्न टाकले. तर जपान्यांचे जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत ते खरं आज आपण आपल्या ह्याच्यात बोललो. एक म्हणजे की टोटली प्रोसेस ओरिएंटेड. एकदा जी प्रोसेस सेट झाली ती फॉलो करायची, त्याच्यामध्ये काहीच तूट होणार नाही आणि बऱ्यापैकी सगळं ट्रान्सपरंट असतं. मग तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये जा,
तुम्ही कुठेही जा, ती एकच प्रोसेस आहे सगळीकडे. जपानवर कुठेही जा, सगळीकडे एकच प्रोसेस आहे. ती रस्ते बांधणी, ते कन्व्हिनियन्स स्टोअर कसे असावेत, सगळीकडे सेम. मी इथे काहीतरी ह्या राज्यात वेगळं करतोय तर त्या राज्यात वेगळं करतोय असं कधीच नाही. त्यानंतर दुसरं की ह्यांची ही संघात्मिक सांघिक भावना, हा. हे त्यांचं नेक्स्ट स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि हा. तिसरा पॉइंट म्हणजे की इंडिव्हिज्युअल, प्रत्येक एक व्यक्तीच्या सवयी, हॅबिट्स, हा. जपान्यांच्या सवयी. मग ते रेल्वेमध्ये किती पण गर्दी असली तरी ते लाईनीतच उभे राहणार. रेल्वेतल्या पहिले जे लोक उतरायचे त्यांना पहिले उतरू देतात, मग ते लाईनीतच चढतात. म्हणजे असं नाही की तो मागचा की अरे चायला मला उशीर झालाय, मला घुसू द्या, की तो रेटतो आतमध्ये. ते होत नाही. मग तो कागद मला टाकायचा आहे तर तुम्ही कागदाच्याच कचऱ्यात टाकीन. ती प्लॅस्टिकची बाटली ज्याने मी चहा प्यायला त्याचं झाकण काढून मी तो वेगळा कचरा, बाटलीच्या वरचं रॅप काढून वेगळा कचरा, ती बाटली वेगळा कचरा, 3 भाग कचऱ्याचे होतात. ही ही जी रोबोटिक सारखी सवय आहे आणि ते प्रत्येकाने जे पाळतात. न पाळणारी लोक पण आहेत, नाहीयेत असं नाही, पण आपल्याकडे जे 90-10 त्याचं उलट प्रमाण आहे इकडे. आणि जी न पाळणारी लोक आहेत ना, त्यांच्याकरता पाळणारी लोक, जर का एखाद्याने बघितलं की तिथं चुकून बाहेर कचरा पडलाय तर तो उचलणार आणि तो कचऱ्याच्या बादलीत टाकणार. तो माझा कचरा नाही हा विचार नाही जपानमध्ये, माझ्या स्वतःमध्ये नाही आता. हो. मला कुठेतरी कचरा पडलेला दिसला ना स्टेशनवर वगैरे कुठे बाहेर, किंवा एखादं सिगरेटचं थोटकं दिसलं, मी उचलतो आणि ते कचऱ्यात टाकतो. ओके. आणि ती आम्हाला एनिवे समाजकार्याचं कुठनं तरी आलंच आहे आमच्यामध्ये. आम्ही समाज, इट्स अ पार्ट ऑफ दी होल सोशल वर्क. तर हा. जपानीमध्ये हे ज्या 3 गोष्टी आहेत, प्रोसेस, हा. सांघिकता, हा. टीमवर्क, आणि तिसरं म्हणजे हॅबिट्स. ह्या हा. 3 गोष्टी जपान्यांना जगापासून वेगळं करतात, टोटल वेगळं करतात. ज्ञान, रिसर्च, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी बाय प्रोडक्ट आहेत या गोष्टींच्या. तुमची प्रोसेस एकदा सेट झाली ना, मग त्या प्रोसेसमध्ये लोक तयार होतात, मग त्या प्रोसेसमध्ये ते रिसर्चही करतात, मग त्या प्रोसेसमध्ये ते प्रोडक्टही बनवतात, ते टेक्नॉलॉजी बनवतात. तुम्ही एकत्र असलात तर तुम्ही एकमेकांची गळाकापी करत नाही, तुम्ही त्या एकाच गोष्टीकडे सगळे एक टीम म्हणून काम करता. राईट. आणि तुमच्या सवयी चांगल्या असल्या की मग हा. तो हाच मेहनत करतोय आणि तो करत नाहीये, हे असं होत नाही. त्या सगळ्यांचा एकाच दिशेला, सगळ्यांचे चेहरे एकाच दिशेला असतात. एक जण उत्तरेकडे बघतोय, एक जण दक्षिणेकडे बघतोय, ते असं होत नाही. सगळे पूर्वीकडेच बघतात, सगळ्यात त्या उगवत्या सूर्याकडेच बघतात. मला वाटतं त्या गोष्टी करता ह्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणला पाहिजे. अक्षरशः. याच्याकरता नाही की हा पूर्वेकडे म्हणून, नाही, त्यांचं लक्षच त्या सूर्याकडे आहे, त्या तेजाकडेच आहे. हा. आणि आपण आहे ना, आपलं लक्ष पश्चिमेकडे, मावळत्या सूर्याकडे. हो. की आपला एवढा मोठा देश आहे, पण त्या देशामध्ये अजून खूप, आपणच स्वतः इंडस्ट्री सेटअप करावी, आपणच स्वतः रिसर्चचं एन्व्हायरमेंट बनवावं. नाही घडत त्या गोष्टी, अजूनही नाही घडत. पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये, आता मी पुणे विद्यापीठात गेलो म्हणून आपल्याकडनं किती रिसर्च बाहेर आला पाहिजे, किती आपलं आता अनुभव झालाय तिथे. पण तिथे कसं आहे, नाही तो मग तो पॉलिटिशियनचाच मुलगा रिसर्च तिथे स्कॉलरशिप घेऊन जाणार, मग तो कोणाचा तरी कोणतरी नातू आहे तोच परदेशी तिथनं जाणार. तर ह्या ज्या सगळ्या आपल्याकडे प्रोसेस तोडून ज्या गोष्टी केल्या जातात ना, त्याच्यामुळे आपले सगळे रिझल्ट आपले सगळे बर्बाद होऊन जातात. दॅट्स सो ट्रू. म्हणजे मला वाटतं तुम्ही आता आत्ताच्या पिढीला, जे इंडस्ट्रीमध्ये येणारी जी मराठी पिढी आहे, त्याला तुम्ही जपाननी इन्स्पायर होऊन हाच संदेश द्याल का, की पहिलं म्हणजे प्रोसेस ओरिएंटेड बना, सवय ओरिएंटेड बना, सवय ओरिएंटेड, आणि एकमेकांचा हात धरूनच पुढे जा. म्हणजे बिकॉज आय रिमेंबर मराठी माणसाची तुलना बरेच लोक करतात काही प्राण्यांबद्दल किंवा अशा त्यांच्याशी बद्दल, तर त्याच्याबद्दल आय विल बोलूयात की आपण त्या प्राण्याचं नाव घ्यायला काय घाबरायचं, खेकडा मेंटॅलिटी आहे. आय एम टेलिंग यू दॅट खेकडेच आहोत आपण. खेकडे. म्हणजे आणि कुणाला अमान्य आहे, त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं की नाही आहोत मला आपण. एक गोष्ट सांगू, एक किनाऱ्यावरती मासे विकणारी एक बाई, तिने मच्छी पकडून आणलेले
ती मासे विकत होती आणि ते मासे जे होते त्याच्यावर तिने टोपली घालून ठेवली होती आणि हो, खेकडे हो, हो. नुसते होते. तर एकाने तिला विचारलं, अगं खेकडे पळून जातील, मासे मेलेलेच आहेत. तर म्हणे नाही, मासे ना त्या गुजराती मारवाडी लोकांसारखे असतात. का? तर त्याला समजा एकात जीव असेल आणि दुसऱ्याचा जातोय, तर जाता जाता त्याला धक्का देईल की उडी मारेल धक्का देईल. पाण्यात पडेल. बरोबर बरोबर. एक तसे आणि खेकडा, हे तुम्ही मराठी माणसांसारखे आहेत हे खेकडे, ते जायला लागले की दुसरं पाय खेचून परत आणणार त्याचा. आपल्या आपल्या या व्हिडिओवर ना खूप खेकड्यांचे कॉमेंट येणार आहेत असं मला वाटतंय. तेव्हा मराठी माणसाला वाटतं तुम्ही एकच म्हणाल का की खेकडे बनवू नका. नाही, काही उपयोग नाहीये त्याचा. शॉर्ट टर्म मध्ये काहीतरी तुम्हाला त्याचे आउटपुट दिसतील, शॉर्ट हा. टर्म मध्ये तुम्हाला त्याची सक्सेस मिळेल. हा. पण जर का जपान सारख्या देशासारखी सक्सेस जर का आपल्याला मिळवायची आहे, हा, तर आपल्याला टीमवर्कनीच पुढे जावं लागेल. एक्झॅक्टली. हा, कारण की प्रत्येक प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचं एक काहीतरी चांगली गोष्ट येते आणि जेव्हा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्र येतील तेव्हाच त्याचा एक पूर्ण इफेक्ट त्याचा आपल्या देशाला मिळेल. तर ती गोष्ट खूपच गरजेची आहे. राईट. मस्तच. सो वी विल डू दॅट. आणि Yes, मला yes. वाटतं आपण एकदा पुन्हा हा. जपान आणि इंडिया ह्याच्या करता याच हा. प्लॅटफॉर्मवर अजून एकदा केव्हा तरी भेटूया आणि त्यावेळेला नक्कीच. पुन्हा तुमचं इंडियन कल्चरल सेंटरची पण कुठपर्यंत प्रगती आली तेही डिस्कस करू. नक्कीच त्यावेळेला आपण, हो नक्कीच नक्कीच आपण भेटूया. कारण खूप गोष्टी आहेत. भारत आणि जपान यांचं नातं फार जुनं आहे. खूप हा. गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. तर आपण पुन्हा एकदा, मला नक्कीच बोलावंसं आवडेल. नक्कीच आणि आवडेल मला. हो हो, तर आपण पुन्हा नक्कीच आपल्या श्रोत्यांकरता भेटूयात. येस, शुअर. ओके, सो धन्यवाद. नमस्कार. तोपर्यंत धन्यवाद. माझे पण तुमचे मनापासून आभार आणि खूप मजा आली. जे काही रेकॉर्डिंगवर होतं आणि जे काही ऑफ रेकॉर्डिंगवर आपण गप्पा मारल्या त्याच्यामध्ये खूपच मजा आली आणि मला तुमच्याकडनं खूप उत्स्फूर्तता मिळाली. कारण की तुमच्यामध्ये एक ती पॉझिटिव्हिटी आहे आणि तुम्ही लोकांना खूप समजून घेत आहे. मला त्याची खूप जाणीव झाली. तर मी आज तुमच्याकडनं ती पॉझिटिव्हिटी घेऊन ह्याच्यामधनं पॉडकास्टमधनं बाहेर पडतो. येस, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार नमस्कार, धन्यवाद. ओके. यशस्विता अलगद देई, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी जी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. असं नाहीये इथे, म्हणजे ते बुद्धाला जगतात. यशाची आणि मी तुम्हाला सांगतो की आपला जो हॅबिटचा विषय आपण जो सुरू केला होता ना, हा हा. मी बुद्धाला जितकं काय वाचलंय, मला बुद्धाच्या शिकवणीतनं एवढं मात्र कळलं की ही वॉज टोटली हॅबिट ओरिएंटेड. येस. ते म्हणायचे की सवय, त्यांनी टोटल कर्मयोगावर त्यांनी हे केलं की सवय तुमचं कॅरेक्टर, तुमचं विचार बनवते, तुमचा विचार तुमचे ऍक्शन्स बनवतो, तुमचे ऍक्शन्स तुम्हाला घडवतात. म्हणजे हे आपल्याकडे वैदिक शास्त्रामध्ये पूर्वी पण बऱ्याच लोकांनी, ते कृष्णाने पण तेच म्हणलंय.